माऊली म्हणतात, प्रत्येक माणसामध्ये सद्गुण असतो. मनुष्य हा कधीच वाईट नसतो. त्याचे गुण वाईट असू शकतात, केवळ तेच काढून टाक. दुष्ट प्रवृत्ती जर काढून टाकल्यावर त्याच्यामध्ये सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलं तर नक्कीच या पृथ्वी तलावरचे सर्व जीव प्रेमळ होऊन जगतील. कारण दुष्ट माणसामधला जर दुष्टपणा गेला, तो काढून टाकायचा जर असेल त्याच्यातला, तर त्याला सत्कर्मामध्ये आण, त्याला सत्कर्म करायला लाव. आणि जो माणूस सत्कर्मामध्ये विलीन होतो त्याच्यामध्ये दुष्ट प्रवृत्तीचे विचार येत नाही. म्हणून जे खेळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, असं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे. आणि सत्कर्माची रती वाढली की तो माणूस भोवता परस्परे जडो मैत्र जीवांचे, तो निश्चितच परस्पराबद्दल मैत्रीची भावना, प्रेमाची भावना हा निर्माण करेल, असं ज्ञानेश्वर माऊलींनी दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. तिसरी ओळी आहे, चरितांचे तिमिर जाओ, विश्व सधर्म सूर्य पाहो, जे जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. दुरितांचे तिमिर जाओ. जगामध्ये पाप हे फक्त अज्ञान रूपी अंधारामुळे आहे. आणि हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगामध्ये स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो. प्राणी मात्रांच्या ज्या ज्या काही मंगल इच्छा आहेत त्या पूर्ण हो. सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्रोत. सूर्य असा एक माध्यम आहे की तो सर्वत्र प्रकाश निर्माण करतो. आणि हा प्रकाश निर्माण करणारा जो सूर्य आहे, स्वधर्म सूर्य पाहो. आणि जो पापरूपी अंधार प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, हा पापरूपी अंधार जर दूर करायचा असेल तर त्याच्यामध्ये असणारं जे अज्ञानरूपी अंधार आहे, अज्ञानरूपी अंधार आहे, हा सत्कर्माच्या सद्गुणाच्या सूर्यप्रकाशाने निघून जाऊ शकतो. आणि जो कोणी सद्मार्गाने आपलं जीवन हे फलित करेल, अशा लोकांचे जीवितांचे तू काय कर, जे जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. त्यांना जे जे हवं आहे ते त्यांना त्यांच्या इच्छा तू पूर्ण करावं, असं संत ज्ञानेश्वर आपल्या तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात. त्यानंतर चौथी ओवी आहे, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अणवर्त भूमंडळी, भेट तू भूता. या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहू. जे ईश्वराला मानतात, ईश्वराला ईश्वर ही संकल्पना म्हणजे सद्गुणाची संकल्पना आहे. संताबद्दल जे का रंजले गांजले ते त्यासी म्हणे जो आपुले. हे संत ईश्वराबद्दल पूर्ण श्लोक आहे की जे संत जे सद्गुणी आहेत, जे देवरूपी आहेत, अशी जे प्रवृत्तीची लोक आहेत, यांची मांदियाळी तू निर्माण कर. कारण ही माणसं कशी असतात, नश्वर गोष्टीवर कधीच हे प्रलोभित नसतात. सध्या आज आपण पाहतोय नश्वर गोष्टीवर प्रेम असणारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. धनसंपत्तीचं सुख मांडणारे लोक वाढलेले आहेत. माऊली म्हणतात असे लोक नकोय. तर माऊलींना कसे लोक हवे, आत्म्यास चिरंतर सुख मानणारे लोक हे भगवंता तू जन्मास घालावे, असे माऊली आपल्या ओळीमध्ये म्हणतात. वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडियाळी, अणवर्त भूमंडळी, भेट तू भूता. अतिशय मार्मिक अशा पद्धतीनं माऊलींनी आपल्या ओळीमध्ये
पसायदानामध्ये आपला भावार्थ सांगितलेला आहे.